मोर्शी तालुक्यातील लेहेगाव ते रिद्धपूर मार्गावर रिद्धपूर नजीक रेल्वे क्रॉसिंगचे काम सुरू असल्याने 1 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता। रेल्वे क्रॉसिंगचे काम सुरू असताना हा महत्त्वाचा मार्ग बंद करण्याची कोणतीही पूर्वसूचना स्थानिक ग्रामपंचायत, शिरखेड पोलीस स्टेशन किंवा प्रशासनाला देण्यात आली नव्हती। कोणत्याही प्रकारचा रीतसर पत्रव्यवहार न करता हा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले। या मार्गावरून तिवसा ते चांदूर बाजार जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसेस रिद्धपूर येथे सुमारे 3 तास उभ्या होत्या। रस्ता अचानक बंद झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत या दरम्यान रुग्णवाहिका किंवा कोणतीही आपत्कालीन घटना घडली असती तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, राज्य सरकार की केंद्र सरकार, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे। या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। 2 घंट्यापासून रस्ता बंद आहे। पूर्व सूचना ग्रामपंचायत किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला दिली आहे? नाही सर दिली आहे। छोटा आहे मग रस्ता का ब्लॉक आहे? अरे तो थोडा इथून नाही तिथून रस्ता चालू झाला असताना। अरे या गावामध्ये लेगाव पासून तिकडे ट्रक गेले असते। जवळ वाहन 2 घंट्यापासून इथे उभे आहे। या गावामध्ये माहिती आहे का, तिथून बायपास आहे। बायपास नको सांगू, आमची गाडी जाते काय? अरे तो ट्रकचं येणं जाणं चालू आहे ना राजे। जाईन का आमची गाडी? अरे ट्रक जातात ना। नाही, मोठे वाहन आमची जाईन काय? आता बरोबर तिकडून मला सांगा मग हे का बरं उभे आहे? अरे यांना सांगितलं, बाकी लोक गेले ना। कोणते गेले? भरपूर गेले। मग आमचे ट्रक तुम्ही कळून देता? ड्रायव्हरच्या रस्त्यासाठी कोणतं तुम्ही इथं बोर्ड लावला काय? ते सांगितलं कुठं आहे बोर्ड कुठं आहे? मी पूर्ण रोलिंग ट्रकला बी सांगितलं, पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे। तुमची कोणतं ड्रायव्हरच्या रस्त्यासाठी आहे काय? दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।